घरी म्हशीचं दूध म्हटल्यावरती दुधाचे पदार्थ आम्ही बनवणार नाही असं शक्य आहे का? दही, ताक, तूप तर सारखं बनवतच असतो, पण आज आम्ही खवा बनवला. डायरेक्ट चुलीवरती दुधाचं पातेलं मांडलं आणि हटवत बसलो. 2 तास गेले खवा बनवण्यासाठी आणि अल्टरनेट आम्ही सगळेच जण दूध हलवत होतो, म्हणजे इतका वेळ लागला खवा बनवायला. मी तर गिवअप केलं, पण मम्मीने बघा काय भारी खवा बनवलाय, एकदम घट्ट मस्तच. मला तर चुलीपुढे इतका वेळ बसून वैतागच आला. मग मी गार्डन मध्ये आले आणि आता उन्हाळ्यामध्ये जरा फुलं कमीच दिसणार आहेत आपल्याला. हे आमचं वासरू आता मारायलाही बघतं, त्यामुळे असं आम्ही त्याला सारखं चोळून प्रेमळ करायचा प्रयत्न करतोय. 10:30 वाजता मी सगळ्या लेडीजला घेऊन शेतामध्ये गेले. आमच्याकडे ऊस लागवड सुरू आहे. सगळ्या जणींना शेतामध्ये सोडला आणि मग मी पण बघायला गेले की कशा प्रकारे ऊस लागवड सुरू आहे. या वर्षी आम्ही खूप फास्ट आणि चांगल्या पद्धतीने ऊस लागवड करतोय. उन्हाळ्याचं सगळ्या पिकांना पाण्याची खूप गरज असते आणि सरकार या गोष्टीकडे बिलकुल लक्ष देत नाही. म्हणजे लाईट दिवसभर नाहीये, त्यामुळे मोटर चालू होत नाही आणि पाण्याची कमतरता पिकांना कायम जाणवते आणि शेतकरी राजाचं यामुळेच म्हणतात की कायम मरण असतं. फक्त या योजना त्या योजना असं म्हणून काही उपयोग नाही. खरोखर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत सगळ्या योजना पोहोचल्या पाहिजेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बऱ्याच दिवसांनी मी आमची आज ही विहीर बघितली. मग घरी आले आणि घरी आल्यानंतर उन्हाचं म्हशीला आंघोळ घातली. तिच्या अंगावरती असं पाणी मारलं ना, तिला खूप भारी वाटतं. बाकीच्या गुरांना सुद्धा दुपारचं पाणी पाजलं. बऱ्याच जणांची अशी डिमांड आहे की मी माझ्या यूट्यूब चॅनलला मोठे व्हिडिओज पोस्ट करावेत. त्यामुळे मी इथून पुढे दर रविवारी एक का होईना खूप मोठा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. त्यामुळे न विसरता नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आमच्या कोंबड्या तर कुट्टी मशीन मध्ये आता अंडी घालायला लागल्यात. अंडी गोळा केली आणि थोडेसे लिंब सुद्धा गोळा केले. दिवसभर माझ्या अशा गमती जमती चालूच असतात. तुमचं गाव कोणतं आहे कमेंट करून मला नक्की सांगा.